नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण कंटिन्यू करतोय आपला टॉपिक का आपला पार्ट ऑफ स्पीच. का आहे पार्ट ऑफ स्पीच. आजचा जो पार्ट आहे तो पार्ट 13 आहे. आणि पार्ट ऑफ स्पीचमध्ये आपण काय बघत होतो, रूल ऑफ फॉर्मिंग द प्लुरल्स. रूल ऑफ फॉर्मिंग द प्लुरल्स म्हणजेच काय, सिंग्युलर नाउनची काय करायचे आपल्याला, प्लुरल करायचे. तर हा आपला काय होता टॉपिक होता आणि टॉपिक तो पण कंटिन्यू करत आहे. याच्या अगोदर आपण रूल नंबर 7 पर्यंत सगळे टॉपिक कव्हर केलेले आहे. आजचा जो आपला टॉपिक सुरू होणार तो होईल रूल नंबर 8 पासून. आलं लक्षात? तर सुरू करूया. बघा आता बघा, रूल नंबर 8 काय म्हणतो आपल्याला, की जर कंपाऊंड नाउनचा प्लुरल करायचा असेल, कंपाऊंड नाउन आहे त्याला आपल्याला प्लुरल करायचं आहे, बरोबर. तर काय करावं लागेल, जो प्रिन्सिपल वर्ड आहे, बरोबर, जो कंपाऊंड नाउन मधला जो प्रिन्सिपल वर्ड आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे, यस लावायचं आहे. काय करायचं आहे, प्रिन्सिपल वर्डला यस लावायचा आहे. किंवा जेव्हा नाउन कसा असेल, कंपाऊंड नाउन असेल. आलं लक्षात? सिंपल आहे एकदम. जसं की बघा, आता बघा कंपाऊंड नाउन कशाला म्हणायचं, जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त नाव, म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त शब्दाने जो बनलेला एक कंपाऊंड नाउन असेल तर त्याला काय म्हणतो आपण, कंपाऊंड नाउन्स. आलं लक्षात? जसं की बघा, आता आपण टेबल नेहमीप्रमाणे 3 भागामध्ये डिवाइड केला, सिंग्युलर, मिनिंग आणि प्लुरल. आलं लक्षात? आता ब्रदर इन लॉ, ब्रदर इन लॉ. आता ब्रदर झाला, इन झाला, लॉ झाला, हे काय झाले, दोघांपेक्षा जास्त शब्द झाले, बरोबर. तर त्याला मिळून जो एक नाउन तयार झाला तो काय झाला, कंपाऊंड नाउन, बरोबर. म्हणजेच काय झाला, ब्रदर इन लॉ जो आहे तो काय झाला, कंपाऊंड नाउन झाला. आलं लक्षात? तर आता बघा, आता ब्रदर इन लॉ आहे, बरोबर, त्याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, मेहुणा. काय होतो, मेहुणा. आलं लक्षात? तर आता जेव्हा आपण त्याला म्हणतो की ब्रदर इन लॉ, जेव्हा मेहुणा होतो, आणि ब्रदर जो आहे तो काय आहे, प्रिन्सिपल वर्ड आहे. काय आहे, प्रिन्सिपल वर्ड आहे. आणि जेव्हा आपण त्याला प्लुरल करू तर मग काय सांगितलं की प्रिन्सिपल वर्डला काय लावायचं, आपल्याला यस लावायचं आहे. म्हणजेच काय होईल, ब्रदर्स इन लॉ. ब्रदर्स इन लॉ म्हणजेच काय झालं, ब्रदरला काय लावला, पण शेवटी यस लावला. म्हणजे ब्रदर काय आहे याच्यामध्ये, ब्रदर आहे प्रिन्सिपल वर्ड. आलं लक्षात? नेक्स्ट आहे सिस्टर इन लॉ. काय आहे, सिस्टर इन लॉ. सिस्टर इन लॉ म्हणजे ननद किंवा वहिनी. ननद किंवा वहिनी. आता सिस्टर काय याच्यामध्ये, प्रिन्सिपल वर्ड आहे. काय आहे, प्रिन्सिपल वर्ड. आणि जेव्हा आपण याला प्लुरल करू, म्हणजेच काय, अनेक वचनी करू, तर तेव्हा आपल्याला सिस्टरला काय लावावं लागेल, यस लावावं लागेल. म्हणजेच काय होईल, सिस्टर्स इन लॉ. काय होईल, सिस्टर्स इन लॉ. आलं लक्षात? नेक्स्ट आहे फादर इन लॉ. फादर इन लॉ म्हणजे काय, सासरे. फादर इन लॉ म्हणजे काय, सासरे. आता फादर जो आहे तो काय आहे, प्रिन्सिपल वर्ड आहे. म्हणजे जेव्हा आपण त्याला प्लुरल करू तर आपल्या फादरला काय लावावं लागेल, आपल्याला यस लावावं लागेल. म्हणजेच काय होईल, फादर्स इन लॉ. काय होईल, फादर्स इन लॉ. आलं लक्षात? नेक्स्ट आहे कमांडर इन चीफ. कमांडर इन चीफ मराठीमध्ये अर्थ काय होतो, सेनापती. कमांडर इन चीफ म्हणजेच काय, सेनापती. आता कमांडर काय आहे, प्रिन्सिपल वर्ड आहे. म्हणजेच काय, जेव्हा आपण त्याला प्लुरल करू तर यस कोणाला लावावं लागेल, आपल्याला कमांडरला. म्हणजेच काय होईल, प्लुरल कमांडर्स इन चीफ. कमांडर्स इन चीफ. आलं लक्षात? हा काय झाला, त्याचा प्लुरल झाला. नेक्स्ट आहे मॅन सर्वंट. मॅन सर्वंट म्हणजेच काय, नौकर. काय होईल, नौकर. आता मॅन सर्वंटचं जेव्हा आपण प्लुरल करू तर बघा, मॅनला आपण काय लिहिलं याच्यामध्ये, मेन लिहिलं, बरोबर. आणि सर्वंटला काय लावला, आपण यस लावला. बघा, सर्वंटला यस लावला, मॅनला यस लावला का नाही, मॅनचा मेन लिहिला, MEN, हा झाला प्लुरल. आणि सर्वंटला काय लावला, यस लावला. तर हा एक अपवाद आहे, बरोबर. हा थोडासा अपवाद तुम्ही लक्षात ठेवा. असे अजून काही अपवाद आहेत, बरोबर. तर ते अपवाद जे आहेत तुम्हाला शोधून मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायचे आहे. आलं लक्षात? तर हे तुमचं काय होमवर्क आहे. आलं लक्षामध्ये? पण नक्की कमेंट करा, तुम्ही जनरली कमेंट करत नाहीत. आलं लक्षात? आता बघा नेक्स्ट आहे रूल नंबर 9. काय, रूल नंबर 9. आता रूल नंबर 9 काय म्हणतो, नाउन प्लुरल बनवण्यासाठी. आता काही नाउन असे आहेत त्यांचं जेव्हा आपल्याला प्लुरल करायचं असेल तर ते प्लुरल्स करण्यासाठी काय काय करावं लागतं आपल्याला. जर शेवटी त्याचे US असेल, आय किंवा डबल आय लावायचा, UM असेल तर ए लावायचा, ऑन असेल तर ए लावायचा, आणि इज असेल तर ES लावायचा, यक्स असेल तर ICES लावायचा. आलं लक्षात? तर बघा, सिंग्युलर, मिनिंग आणि प्लुरल नेहमीप्रमाणे. आता बघा फोकस. फोकस म्हणजेच काय, केंद्रबिंदू. फोकस म्हणजे काय, केंद्रबिंदू. आता फोकसच्या शेवटी काय आहे, US आहे. काय आहे, US आहे. आणि सांगतो काय नियम, जर US असेल शेवटी तर त्याला आय किंवा डबल आय लावायचा. म्हणजेच काय, फोकसचा जो प्लुरल होईल तर तो काय होईल, फोसाय. काय होईल, फोसाय. हा काय झाला, प्लुरल झाला. कशाचा, फोकसचा.
नेक्स्ट आहे फंगस. फंगस म्हणजे बुरशी, बरोबर. फंगसच्या शेवटी काय यूएस आहे. फंगसचा जेव्हा प्लुरल करू तर काय होईल फंजाय. काय होईल फंजाय, FUNGI. नेक्स्ट आहे फिनॉमिनॉन. फिनॉमिनॉन काय आहे घटना आहे. फिनॉमिनॉनच्या शेवटी काय आहे ON आहे आणि ON असेल तर शेवटी काय लावायचं आपल्याला ए लावायचं आहे. म्हणजेच काय होईल त्याचा प्लुरल फिनॉमिनॉनचा फिनॉमिना. आलं लक्षात. हे काय झालं त्याचा प्लुरल झाला. नेक्स्ट आहे क्रायसिस. क्रायसिस म्हणजे संकट, बरोबर. आता क्रायसिसच्या शेवटी काय आहे IS आहे आणि IS असेल आणि त्याला आपल्याला प्लुरल करायचं असेल तर शेवटी काय लावायचं आहे नियमानुसार ES लावायचं आहे. म्हणजेच काय होईल क्रायसिस. काय होईल क्रायसिस. आलं लक्षात. सोपं आहे एकदम. नेक्स्ट आहे रेडियस. रेडियस म्हणजेच काय त्रिज्या. रेडियस म्हणजेच काय त्रिज्या. आणि रेडियसचा जेव्हा आपण प्लुरल करू तर काय सांगितलं US असेल तर शेवटी काय लावायचं आपल्याला डबल I लावायचा आहे. काय लावायचा आहे डबल I. म्हणजेच काय होईल रेडियसचा काय होईल रेडाय. काय होईल रेडाय. नेक्स्ट आहे मीडियम. मीडियम म्हणजे माध्यम. मीडियम म्हणजेच काय माध्यम. आणि मीडियमच्या शेवटी काय आहे UM आहे आणि UM असेल तर शेवटी आपल्याला लावायचा आहे ए. काय लावायचा आहे ए. तर म्हणजेच काय होईल मीडियमचा मीडिया होईल. काय होईल मीडिया. मीडिया काय प्लुरल शब्द आहे. नेक्स्ट आहे थेसिस. काय होईल थेसिस. थेसिस म्हणजे प्रबंध आणि शेवटी थेसिसच्या काय आहे IS आहे आणि IS असेल तर शेवटी आपल्याला लावायचा आहे ES. काय लावायचा आहे ES. म्हणजेच काय थेसिसचा जो आहे त्याचा जो प्लुरल होईल तो काय होईल थेसिस. काय होईल थेसिस. आलं लक्षात. नेक्स्ट आहे न्यूक्लियस. न्यूक्लियस म्हणजे केंद्रक. न्यूक्लियसच्या शेवटी काय आहे US आहे. US आहे आणि US असेल तर काय सांगितलं एक तर I किंवा डबल I. तर न्यूक्लियसचा जो प्लुरल होईल तर तो काय होईल न्यूक्लियाय. काय होईल न्यूक्लियाय. आलं लक्षात. तर हे काय झालं त्याचा प्लुरल झाला. एकदम सोपं आहे. काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा, बरोबर. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करता कमेंट करता त्याच्यामुळे मला थोडंसं मोटिवेशन मिळतं आणि त्याच्यामुळे मला व्हिडिओ बनवण्यासाठी पण मला काही थोडंसं माझ्यामध्ये एक ऊर्जा मिळते मला तुम्हाला व्हिडिओ शेअर करण्यासाठी. आलं लक्षात. तर आजसाठी एवढंच. व्हिडिओ कसा वाटला लाईक कमेंट करा आणि शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा व्हिडिओ कसा वाटला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग.